श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये 9 दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात. या 9 दिवसांमध्ये आपण देवींच्या 9 रूपाची पूजा करत असतो. एका वर्षामध्ये 4 नवरात्री येतात. 2 नवरात्री गुप्त असतात. एक असते ती चैत्र नवरात्री आणि एक आहे ती म्हणजे शारदीय नवरात्री जी सध्या सुरू आहे. तर या नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी पंचमी, अष्टमी आणि नवमी या दिवसांना विशेष असे महत्त्व आहे. अष्टमीला कन्यापूजन केले जाते. तर हे कन्यापूजन का करावे, कन्यापूजन कसे करावे, तसेच त्या मुलींना कोणती भेटवस्तू द्यावी, जर कन्यापूजन करणे जमले नाही तर काय करावे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक हे नक्कीच करा. आता कन्यापूजनाचे महत्त्व काय आहे, तर कुमारिका ह्या साक्षात देवीचे रूप असतात. अष्टमीला कन्यापूजनाला विशेष असे महत्त्व आहे. 9 कुमारिकांचे पूजन हे नवरात्रीमध्ये केले तर आपल्याला पुण्य लाभते. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी 9 कुमारिकांचे पूजन हे अष्टमीला केले जाते. आपल्याला माहीत आहे की अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते. तसेच हा दिवस आपण दुर्गाष्टमी म्हणून सुद्धा साजरा करत असतो. या दिवशी देवी महागौरीची आपण विधिवत पूजा करत असतो. आपल्या परंपरेनुसार, आपल्या पद्धतीनुसार तिची पूजा ही केली जाते आणि याच दिवशी कन्यापूजनाला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. आता आपण जे कन्यापूजन करत आहोत, जे कुमारिका पूजन करणार आहोत, तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा आपण किती कुमारिकांना बोलवायचं आहे, तर आपण पाहूया की किती कुमारिकांचे पूजन केल्याने आपल्याला काय मिळते. तर 1 कुमारिकाचे पूजन केले तर ऐश्वर्य मिळते. 2 कुमारिकांचे पूजन केले तर मोक्षप्राप्ती होते. 3 कुमारिकाचे पूजन केल्यास अर्थप्राप्ती, धर्मप्राप्ती होते. 4 कुमारिकांचे पूजन केल्यास राजपद प्राप्त होते. त्याप्रमाणे 5 कुमारिकांचे पूजन केले तर विद्याप्राप्ती होते. 6 कुमारिकांचे पूजन केले तर सिद्धी प्राप्त होते. 7 कुमारिकांचे जर पूजन केले तर राज्यप्राप्ती. 8 कुमारिकांचे पूजन केल्यास संपत्ती प्राप्ती होते आणि 9 कुमारिकांचे पूजन केल्यास पृथ्वीचे राज्य मिळते. तर अशी मान्यता आहे. आता आपण या ज्या कुमारिका पूजन करणार असतो, तर यामध्ये ज्या आपण कन्या बोलवतो, तर यामध्ये 1 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींना बोलवावे आणि त्यांचे पूजन करावे. ज्या मुलींना अजूनही पिरियड चालू झालेले नाहीत तर अशा मुलींचे आपण कन्यापूजन करत असतो. आणि हे कन्यापूजन आपल्याला नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला करायचे आहे. अष्टमी तिथीला जमले नाही तर तुम्ही पंचमी तिथीला, नवमी तिथीला सुद्धा करू शकता, म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सुद्धा करू शकता. आणि या तिथींना शक्यतो जर जमले नाही, काही अडचण असेल, तर तुम्ही कोणत्याही दिवशी सुद्धा कन्यापूजन करू शकता. आता किती वर्षाची कुमारिका ही कोणत्या रूपात असते हे आपण पाहणार आहोत. तर 2 वर्षाची जी कुमारिका आहे, म्हणजे जी कन्या आहे, तर ती कुमारिका रूपात असते आणि तिची पूजा केल्यास आपले दारिद्र्य संपते. 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपात असते आणि यामुळे आपल्याला सुखसमृद्धी लाभते. 4 वर्षाची कन्या ही कल्याणी रूपात असते आणि हिचे पूजन केल्यास आपल्या घराचे कल्याण होते. 5 वर्षाची जी कन्या आहे ती रोहिणी रूपात असते आणि हिचे जर आपण पूजन केले तर आपल्या घराचे जे आजारपण आहे तर ते आजारपण संपते. 6 वर्षाची कन्या ही कालिका रूपात असते आणि हिचे पूजन केल्यास राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची जी कन्या आहे तर ती चंडिका रूपात असते आणि ही अशा कन्येचे जर आपण पूजन केले तर आपल्याला ऐश्वर्य लाभते. यानंतर आहे ते म्हणजे 8 वर्षाची जी कन्या आहे तर ती शांभवी रूपात असते आणि शांभवी रूपाची पूजा केल्याने विजय प्राप्ती होते. 9 वर्षाची कन्या ही दुर्गा रूपात असते आणि दुर्गेची पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो. 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपात असते आणि आपण जर 10 वर्षाच्या मुलींचे कन्यापूजन केले तर आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतात. आता जर 9 कुमारिका मिळाल्या नाहीत तर जेवढ्या कुमारिका तुम्हाला मिळतील तर तेवढ्यांचे सुद्धा तुम्ही पूजन करू शकता. कन्यापूजनामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळतो. नवरात्रीमध्ये शक्तींची उपासना केली जाते. देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नाही. जगात स्त्री ही देवीचा अंश आहे आणि म्हणूनच आपल्याला 2 ते 10 वर्षापर्यंतच्या ज्या मुली आहेत तर त्यांचे कन्यापूजन हे आपल्याला अष्टमीला करायचे आहे. मुलींची पूजा करण्याची ही परंपरा आहे, तर याला धार्मिक महत्त्व आहे. कुमारिकांना साक्षात देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे त्यांचे पूजन केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते, तसेच आपल्या घराचे जे आरोग्य आहे तर ते सुद्धा चांगले राहते.
आता हे कन्यापूजन आपण कधी करावे, तर अगोदर सांगितल्याप्रमाणे कन्यापूजन हे आपण अष्टमीला करायचे आहे. तसेच पंचमी आणि नवमी तर ह्या तिथीसुद्धा कन्यापूजनासाठी खास मानलेल्या आहेत. परंतु जर काही कारणाने काही अडचणींमुळे या दिवशी जर कन्यापूजन करणे शक्य झाले नाही, तर आपण कन्यापूजन हे कोणत्याही दिवशी म्हणजे नवरात्रीच्या कोणत्याही इतर दिवशीसुद्धा करू शकतो. परंतु अष्टमीच्या दिवशी केलेल्या कन्यापूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपल्याला या कन्यापूजनासाठी साहित्य कोणकोणते लागणार आहे, तर यासाठी आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुले, मुलींना देण्यासाठी भेटवस्तू, मिठाई आणि नैवेद्यासाठी खीर किंवा तुम्ही गोड जेवणसुद्धा बनवू शकता. आता कन्यापूजन आपल्याला कसे करायचे आहे, तर एक ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये त्या कुमारिकेचे पाय ठेवून तर ते पाय धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर ते स्वच्छ कपड्याने किंवा आपल्या पदराने पुसून घ्यायचे. यानंतर पायावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यानंतर त्या कन्येचे औक्षण करायचे आहे. तिला हळदी कुंकू लावायचे आहे, तिला अक्षता लावायच्या आहेत आणि औक्षण करायचे आहे. आणि त्यानंतर त्या कुमारिकेला आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे व त्यांच्या पाया पडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 9 कुमारिकांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यांना तुम्ही गोडधोड जेवू घालू शकता किंवा तुम्हाला गोडधोड करणे शक्य नसेल तर तुम्ही खीर बनवून ती त्यांना देऊ शकता. आता तुम्ही खीर द्या किंवा पेढे द्या, मिठाई द्या, कोणताही गोड पदार्थ दिला तर तरीसुद्धा चालेल. आता कन्येला आपण जी भेटवस्तू देणार आहोत तर यामध्ये काय काय असायला हवं, तर भेटवस्तू जी आहे तर यामध्ये तुम्ही टिकलीचं पॉकेट देऊ शकता, नेल पेंट, मेहंदी कोन, छोटासा रुमाल देऊ शकता किंवा हेअर बेल्ट, एखादी शाळेत उपयोगी पडणारी वस्तू देऊ शकता, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स किंवा बिस्किट पुडा, कॅडबरी, रबर बँड. तर अशा ज्या मुली ज्या वस्तू वापरू शकतात तर अशा वस्तू आपण भेटवस्तू म्हणून यामध्ये नक्कीच देऊ शकतो. आता जर कन्यापूजन करणे जमले नाही तर मग आपण काय करायचं, कसं असतं की काही अडचण असेल तर आपल्याला कन्यापूजन करणे जमत नाही किंवा काही मध्येच अडचणी येतात ज्यामुळे आपण हे कन्यापूजन करू शकत नाही. तर अशा वेळेला तुम्ही फक्त 9 कुमारिकेंना घरी बोलवायचं आहे, त्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही एक भेटवस्तू द्या. एवढं जरी केलं तरीसुद्धा आपल्याला कन्यापूजनाचं जे पुण्य आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल. परंतु हे सुद्धा जर जमले नाही तर किमान एका तरी कन्येला तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या, तुमच्या शेजारी राहणाऱ्या किंवा तुमच्या नात्यातील एखाद्या छोट्या मुलीला तुम्हाला बोलवायचं आहे आणि तिचा एका तरी कन्येचा तुम्हाला असा मानपान करायचा आहे. तिला एक छान अशी भेटवस्तू द्या, तसेच तिला गोडाचा प्रसाद द्यायचा आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे. तर असा सुद्धा मानपान तुम्ही त्या कन्येचा करू शकता. यामुळे सुद्धा आपल्याला संपूर्ण कन्यापूजनाचे जे पुण्य आहे तर ते नक्की मिळते. अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये साध्या सोप्या पद्धतीने कन्यापूजन करू शकतो. कन्यापूजन करताना सुद्धा ते श्रद्धेने, निष्ठेने करायचे आहे. कन्यापूजन केल्यामुळे दुर्गा मातेचे आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत, आपल्या घरावरती ती प्रसन्न होणार आहे. तसेच आपण ज्या कन्या बोलवतो तर त्यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला हे मिळत असतात. आता तुमच्या घरी जर एखादी अचानक मुलगी आली तर तुम्ही तिला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तर तिला तुम्हाला गोड काहीतरी खायला द्यायचं आहे, तसेच तुम्ही तिला हळदी कुंकू लावायचं आहे. कारण अचानक जर एखादी कन्या आपल्या घरी आली तर माता दुर्गा हीच आपल्या घरी आलेली असते, त्या मुलीच्या रूपामध्ये देवीच आपल्या घरी आलेली असते. त्यामुळे तिला कधीही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, तर तिला काहीतरी खायला द्यायचं आहे. तुमच्या घरात जर एखादी भेटवस्तू असेल तर तीसुद्धा द्या. तसेच जर तुमच्या घरी जर एखादी सवाष्ण आली तर तिलासुद्धा हळदी कुंकू लावा, तिलासुद्धा गोड पदार्थ खायला द्या आणि तिची ओटी ही आवर्जून भरा. तर या गोष्टी तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्कीच करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला अष्टमीला कन्यापूजन करायचे आहे. अष्टमीला जमले नाही तर तुम्ही नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीसुद्धा करू शकता.